पितृदोष हा 3 पिढ्यांपर्यंतचा लागत असतो आणि त्यातली त्यात महिलांना तर सासर आणि माहेर दोन्हीकडचा पितृदोष असतो। पितृशांती किंवा पित्रांसाठी तर्पणविधी, पिंडदान, सेवा, दानधर्म ह्या गोष्टी आपण करतो तर तेव्हा 3 पिढ्यांपर्यंतच्या पित्रांना शांती मिळत असते आणि 3 पिढ्यांपर्यंतच्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। त्यामुळे म्हटलं जातं बघा, तुमच्या घरामध्ये जर विवाह होत नसतील, बाळ होत नसेल, कोणाला मुलं चांगलं शिक्षण वगैरे घेऊन सुद्धा वाईट नादाला लागलेले आहेत, व्यसन करत आहेत, नोकरी वगैरे करत नाहीत किंवा त्यांना मिळत नाही, त्यांची प्रगती होत नाही, तरी सुद्धा तुम्ही पित्रांची सेवा करा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल। त्याचबरोबर खूप जण बघा स्वतःचं घर घेण्यासाठी प्रयत्न करतात आणि बरेच जण तर मी असे पण बघितलेले आहेत की जवळजवळ अर्ध आयुष्य कष्टामध्ये जातं पण त्यांच्या घरातील कोणालाच कशातच यश मिळत नाही। ते कधीही बघा तिथल्या तिथेच आहेत, प्रामाणिक कष्ट करतात पण कधीच त्यांना त्यांच्या पैशामध्ये बरकत दिसत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये बदल होताना बघायला मिळत नाही। सतत 12 महिने भांडणं, घरामध्ये दरिद्री, पैसा येऊन सुद्धा काम करताय पण पैसा येतोय आणि कुठे जातोय हेच कळत नाही, सगळं आजारपणामध्ये गेलेलं आहे, कर्ज वाढत चाललेलं आहे। अशा गोष्टी जर वाढत चालल्या असतील तरी सुद्धा तुम्ही पित्रांची सेवा करा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल। आणि असं नाही आज केलं की एका रात्रीतच ह्या गोष्टी होणार नाही, ह्या गोष्टी तुम्हाला कंटिन्युटी मध्ये कराव्या लागतात। अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांसाठी दानधर्म तर कराच करा, पण या व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याची जी अमावस्या असते ना, अमावस्येला पित्रांसाठी तुम्ही दानधर्म करायला सुरुवात करा। प्रत्येक अमावस्या पित्रांचं स्मरण करायचं आणि त्यांच्या नावे दानधर्म करायचं। तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये यथाशक्ती अगदी 11 रुपये गुप्त दान करा, पित्रांचं स्मरण करून त्यांच्या नावाने तुम्ही दान करा, बघा तुम्हाला याचेही अनुभव येतील। बऱ्याच वेळेला अडलेली कामं अचानक होत आहेत असा तुम्हाला अनुभव येईल, मी स्वतः या गोष्टी करते। त्यानंतर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी किंवा मुलांचं लग्न होत नाहीये, प्रयत्न करून सगळं करून झालं पण अनुभव येत नाहीये, अशा वेळेला तुम्ही संकल्प करून 3 किंवा 5 किंवा 11 अमावस्या एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या गुरुजीला किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही शिदा दान करा, बघा तुम्हाला अनुभव येईल। असंच एका ताईंना मी सांगितलेलं होतं, त्या ट्रीटमेंट घेत होत्या पण बाळ होत नव्हतं, लग्नाला 5-6 वर्ष झालेली होती, फक्त 3 अमावस्या त्यांनी शिदा दान केला, 3ऱ्या अमावस्यामध्ये त्यांना अनुभव आला, त्या प्रेग्नेंट राहिल्या आणि आज जवळजवळ 1.5-2 वर्षाचा त्यांचा मुलगा आहे। तर बऱ्याच वेळेला खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याने अनुभव येतो, पण शेवटी काय आहे ना, आपला विश्वास आणि श्रद्धा असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला तुम्ही पित्रांसाठी एखादी दुधाची पिशवी एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा, एखाद्या मंदिरामध्ये दान करा किंवा एखादा तुम्ही गरजू व्यक्ती असेल किंवा तुमचे मित्रमंडळी कोणी असतील एखाद्या गुरुजींना घरी बोलवा, त्या दिवशी पित्रांचं स्मरण करून त्यांना दूध पाजा, त्यांना काही फळं द्या, यथाशक्ती काही दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करा, बघा याचे सुद्धा तुम्हाला अनुभव येतील। अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये पित्रांसाठी तुम्हाला जे काही करायचं असेल ते या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करण्याचा मुहूर्त वेगळा आहे। तो मुहूर्त काय आहे याचा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। पण पित्रांची सेवा जी आहे, पित्रांसाठी भले तुम्हाला मंदिरामध्ये पैसे दान करायचे आहेत ते 12 ते 3 या वेळेमध्ये करा। नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। यंदा 2025 मध्ये 30 एप्रिल बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे। ही तिथी 29 तारखेला दुपारी 5:31 सुरू होत आहे आणि 30 तारखेला दुपारी 2:12 समाप्त होत आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार अक्षय तृतीया जी आहे ती आपण 30 तारखेला साजरी करणार आहोत। तुम्हाला जर सासू नसेल किंवा सासरे नसतील तर आपण सुनेने आणि मुलाने या गोष्टी करायच्या असतात, म्हणजे ही पूजा करायची असते। पण समजा तुम्हाला सासू सासरे आहेत तर त्यांच्या सासू सासऱ्यांचं तुमच्या सासू सासऱ्यांनी करायचं असतं। तुमचे सासू सासरे असताना आपल्या लेक सुनांना अधिकार नसतो। जसं की बघा, समजा मला सासू सासरे आता आहेत तर माझ्या सासू सासऱ्यांचे जे सासू सासरे आहेत त्यांचं माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांनी करायचं असतं, मी आणि माझ्या मिस्टरांनी ते करायचं नसतं। आता मुलाने आणि सुनेने कधी करायचं, जेव्हा त्यांना त्यांचे वडील नाहीयेत किंवा त्यांचे आई नाहीये, दोघांपैकी कोणी नसेल तर मुलांना आणि सुनेला करण्याचा अधिकार असतो। बाकी आई वडील असतील तर आपल्याला नसतो। आपल्या आई वडिलांनी त्यांच्या मागच्या 3 पिढ्यांचे जे पित्र असतात ना त्यांच्यासाठी ही पूजा करायची असते। आता ही पूजा करण्याची पद्धत सुद्धा प्रत्येकाकडे वेगवेगळी असू शकते बघा, प्रत्येक भागानुसार शहरानुसार। आता आमच्याकडे सांगायचं झालं तर याच्यासाठी 2 गुरुजी बोलवले जातात। आमच्या घरातील सगळी मंडळी, जसं की बघा जे आपले चुलते वगैरे सगळे असतील ते सगळे एकत्र येतात। या दिवशी मग जेवायला बोलवलं जातं,
जातं लोकांना, सोहळ्यात स्वयंपाक केला जातो, परत 3-3.5 तास ही पूजा चालते, तोपर्यंत घरातील सर्वांनी उपवास धरायचा असतो। ही पूजा झाल्यानंतर मग ज्यांना जेवायला बोलवले आहे ते गुरुजी वगैरे जे असतील ते सगळे जेवण करतात आणि त्याच्यानंतर मग घरातील सर्वांनी अन्न ग्रहण करायचं असतं, असं असतं। तसं तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता, पण तुम्हाला माहित नाहीये की कशा पद्धतीने काय गोष्टी केल्या जातात, तर या पद्धतीने तुम्ही करू शकता। अतिशय साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। समजा तुम्हाला सासूबाई नाहीयेत, मग अशा वेळेला लेक आणि सून यांनी हे करायचं असतं। आता मला अशा सुद्धा कमेंट आल्या की ताई आम्हाला आई नाहीये, मग तुम्हाला आई नाहीये, तुम्हाला भाऊ नाहीये, मग तुम्ही मुलगी असाल तर तुम्ही तुमच्या आईसाठी ह्या गोष्टी, या सेवा, आईसाठी दानधर्म वगैरे सगळं तुम्ही करू शकता, कारण महिलांना सासर आणि माहेर दोन्हीकडचा सुद्धा पितृदोष असतो। आणि समजा तुम्हाला भाऊ आहे, तुमचा भाऊ काही करत वगैरे नाहीये, तर अशा वेळेला सुद्धा बहिणीने केलं तर चालतो। असं काहीही नाही की लग्न झाल्यानंतर मुलगी आपल्या आईसाठी किंवा वडिलासाठी या गोष्टी नाही करू शकत, जर तिला आई वडील नसतील तर तुम्ही करू शकता, भले तुमचं लग्न झालेलं आहे तरी तुम्ही करू शकता। आणि समजा अशी पण मला एक कमेंट आलेली होती की ताई माझे मिस्टर वारलेले आहेत, तर बघा आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे, समजा तुमचे मिस्टर वारलेले आहेत, तुम्हाला मुलगा आहे, तुमचा मुलगा लहान आहे, तुमच्या मुलाचं लग्न झालेलं नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही हे नाही करू शकत, कारण आपण स्वतःचा नवरा गेला आणि स्वतः नाही करणार। तुम्ही कधी करायचं, जेव्हा तुमच्या मुलाचं लग्न होईल, तुमच्या घरामध्ये सून येईल, मग तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, वर्ष श्राद्धाच्या तिथीला असेल पिंडदान ते करायचं, पितृपक्षामध्ये करायचं, अक्षय तृतीयेला करायचं, ह्या गोष्टी तुमच्या मुलाचं लग्न झाल्यानंतर तुम्ही करू शकता। म्हणजे आमच्याकडे ही पद्धत आहे, तुमच्या भागात तुमच्या कुळात कशा पद्धतीने असेल त्याची तुम्ही माहिती करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही करू शकता। माझ्या माहितीनुसार तर मुलाचं तुमच्या लग्न झालेलं असेल तर तुम्ही करू शकता, बाकी नसेल तर लग्न झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं असतं। तोपर्यंत तुम्ही फक्त या तिथीला तुमच्या मिस्टरांचं स्मरण करून एखाद्या मंदिरामध्ये दान वगैरे तुम्ही करू शकता यथाशक्ती, किंवा घरात कोणाला बोलवा, त्यांना दूध प्यायला द्या, त्यांना काही फळं तुम्ही द्या, यथाशक्ती दक्षिणा द्या, या पद्धतीने तुम्ही फक्त दानधर्म करू शकता, ही पूजा वगैरे नाही करू शकत। आता तुम्हाला सासूबाई नसतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12च्या नंतर 12 ते 3 या वेळेमध्ये तुम्हाला केळी आणायची आहे। केळी म्हणजे काय बघा, हा तुम्हाला दिसतो ना खालचा मोठा माठ जो असतो त्याला केळी म्हटलं जातं। जर तुम्हाला सासूबाई नसतील तर आपल्याला फक्त या केळीची पूजा करायची असते। तुमच्या घरामधील जी दक्षिण बाजू आहे, दक्षिण दिशेला काय करायचं, ती जागा स्वच्छ करून घ्यायची, जिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे त्या जागेवर तुम्हाला एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आणि त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। पांढरं वस्त्र अंथरलं तर अतिशय उत्तम, कारण ही पितरांची सेवा आहे। पांढरा गमजा वगैरे जो असतो तो टाकून घ्यायचा, नवीन असावा, आणि जुना जरी असेल तर धुतलेला वगैरे स्वच्छ असावा। त्यावर एक पत्रावळी ठेवायची, पत्रावळी नसेल तर एखादं स्टीलचं मोठं ताट ठेवायचं, त्याच्यामध्ये 1-2 ग्लास किंवा अंदाजे तुम्हाला गव्हाची रास टाकायची आहे आणि त्यावर केळी ठेवायची, म्हणजे जो मोठा माठ आहे फक्त तो ठेवायचा। कारण का तुम्हाला फक्त सासूबाई नाहीयेत, सासरे आहेत, तुम्हाला जर सासू सासरे दोन्ही नसतील तर केळी आणि करा या दोन्हीची पूजा करायची असते, पण तुम्हाला फक्त सासूबाई नाहीयेत म्हणून आपल्याला फक्त केळीची पूजा करायची आहे। त्या गव्हाच्या राशीवर ही केळी म्हणजे मोठा माठ जो आहे तो तुम्हाला ठेवायचा। हा माठ वापरलेला नसावा, नवीन माठ आणायचा आहे, तो ठेवायचा आहे। या माठाला वरून खाली चंदनाने 5 रेषा ओढून घ्यायच्या, चंदन मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि त्याच्या वरून खाली 5 रेषा ओढून घ्यायच्या आणि या माठाच्या वरती गळ्याला 1, 3, 5 या पद्धतीने कलावा तुम्हाला गुंडाळून घ्यायचा आहे। शक्यतो 3 वेळा गुंडाळला जातो, कलावा धागा जो असतो पूजा साहित्याच्या दुकानात मिळतो, तर तो 3 वेळा तुम्हाला गुंडाळून घ्यायचा आहे। मग हा माठ त्या गव्हाच्या राशीवर ठेवायचा आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं, स्वच्छ स्नान केल्यानंतर भरून ठेवलेलं जे पाणी असतं ते त्यामध्ये भरायचं। आणि आता बघा बऱ्याच ठिकाणी फक्त हे पाणी असंच ठेवलं जातं, बऱ्याच ठिकाणी या पाण्यामध्ये वाळा टाकलेला जातो, जो सुगंधित वाळा असतो बघा, वाळ्याचं पाणी पितात उन्हाळ्यामध्ये, तो वाळा टाकला जातो। आणि बऱ्याच ठिकाणी या पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि फूल टाकलं जातं। या तिन्हीपैकी तुमच्याकडे जी पद्धत आहे ते तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे। प्लेन पाणी ठेवलं जात असेल तर तसंच ठेवायचं आहे। हे टाकल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी आंब्याचे डहाळे या माठावर ठेवले जातात, तुमच्याकडे पद्धत असेल तर ठेवा, पण बऱ्याच ठिकाणी ही पद्धत नाहीये। तुमच्याकडे आंब्याचे डहाळे ठेवण्याची पद्धत नसेल तर काय करायचं, डायरेक्ट याच्यावर एक खरबूज ठेवायचं। आता इथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावामध्ये भागामध्ये खरबूज ठेवलं जातं आणि बऱ्याच भागांमध्ये
पिढ्यांमध्ये आंबा ठेवला जातो. तर तुमच्याकडे काय पद्धत आहे तर त्यानुसार या केळीवरती तुम्हाला डायरेक्ट ते फळ ठेवायचं आहे. आणि केळी बघा थोडीशी मोठी असते, त्यामुळे केळी म्हणजे मोठा माठ जेव्हा आपण खालचा घेतो तर तो थोडा खूप मोठा घ्यायचा नाही, मग त्याच्यावर खरबूज किंवा आंबा बसत नाही. खरबूज असेल तर तुम्ही जसं आपला माठाचं तोंड आहे त्यानुसार थोडंसं मोठं खरबूज वगैरे तुम्ही घेऊ शकता, पण खूप मोठ्या तोंडाचा माठ जो आहे केळी जी आहे ती घ्यायची नाही, कारण त्याच्यावर आंबा किंवा खरबूज जे आहे ते आपल्याला ठेवायचं असतं. हे ठेवून घ्यायचं, त्या केळीवर आंबा किंवा खरबूज ठेवून घ्यायचं. त्यानंतर आपल्या पितरांचं स्मरण करायचं, नमस्कार करायचा, दिवा लावून घ्यायचा. आंब्याचा नैवेद्य जेव्हा आपण पूजा केली तेव्हा याला दाखवून घ्यायचा आणि दक्षिण दिशेला तोंड, आपलं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला करूनच ही पूजा आपल्याला संपूर्ण करायची आहे. आणि इथेच बसून मग तुम्ही पितृस्तुती, पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक याचं पठण करू शकता. पर्सनली मला पितृ अष्टक म्हणायला खूप आवडतं, मी पितृ अष्टक म्हणते. ती यापैकी काहीही तुम्ही करायचं आणि ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये घरामध्ये अडचणी आहेत त्या सुटाव्यात यासाठी पितरांना प्रार्थना करायची. तुमचं एखादं अडलेलं काम असेल तर ते पूर्ण होण्यासाठी पितरांना प्रार्थना करायची आणि 3 पिढ्यांपर्यंतच्या पितरांचं स्मरण करून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची. आणि मग यानंतर जो काही आपण स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल पुरणाच्या पोळीचा वगैरे, कारण या दिवशी रस सुद्धा खायला आपण सुरुवात करतो, तर जो काही स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल त्याचा नैवेद्य इथे तुम्हाला दाखवायचा आहे. जिथे आपण ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुरुवातीला आंब्याचा नैवेद्य दाखवायचा पूजा करताना, त्याच्यानंतर जो आपण स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग तुमच्या घरामध्ये तुम्ही ज्यांना कोणाला जेवायला वगैरे बोलवलेले असेल त्यांना जीव घालायचं. आणि त्याही अगोदर तुम्ही एक पत्रवाळी घ्यायची, त्याच्यामध्ये जो काही स्वयंपाक बनवलेला असेल तर तो थोडा सगळा वाढून घ्यायचा आणि घराच्या बाहेर अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवर कावळ्यासाठी तो ठेवायचा आहे. म्हणजे आपले पित्र कावळ्या रूपी येतात आणि ते ग्रहण करतात, हा असा आपला एक भाव आहे, त्यामुळे कावळ्यासाठी ठेवायचं. आता कावळाच येईल का, तो खाईल का, आमच्या भागात कावळे नाही, आपण कावळ्यासाठी म्हणून ठेवायचं. जे कोणी खाईल ते खाईल, बाकी कोणी खाल्लंच नाही पक्ष्याने वगैरे तर ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता, पण पितरांसाठी घास काढून तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जर आघारी करण्याची पद्धत असेल तर जे काही स्वयंपाक केलेला आहे तो थोडा घ्यायचा, तो एकत्र करायचा, कुस्करायचा आणि जे आपलं आघारी म्हणजे काय, हवन पात्र जे असतं ते आपल्या दरवाजाच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचं. त्यामध्ये गोवरी, शुद्ध गाईचं तूप, कापूर टाकून ते प्रज्वलित करून घ्यायचं आणि हा जो स्वयंपाकाचा बनवलेला कुस्कारा आहे तो आपण थोडा त्याच्यामध्ये टाकायचा. म्हणजे आपण हा पितरांना घास घालतोय, उंबरठ्याच्या बाहेर हे करायचं असतं. तुमच्याकडे हे करण्याची पद्धत असेल तर तुम्ही करू शकता, बाकी तुमच्याकडे हे नसेल तर आपण कावळ्याला घास फक्त ठेवला ही पूजा करून तरी सुद्धा चालतो. आणि हा घास किंवा ही आघारी घातल्यानंतर म्हणजे ज्यांना कोणाला जेवायला बोलवलेलं आहे त्यांना जेवू घालायचं आणि त्याच्यानंतर मग आपण घरातील सर्वांनी अन्न ग्रहण करायचं आहे. आणि या दिवशी आवर्जून तुम्ही दुपारी 12 वाजता, संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर किंवा दुपारी ही पूजा केलेली आहे, दुपारी शक्य झालं नाही तर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर आपल्या घराची जी दक्षिण दिशा असते तर दक्षिण दिशेला एक दिवा, दक्षिण दिशेला ज्योत करून कणकेचा किंवा मातीची पणती पितरांसाठी आवर्जून लावा आणि तिथे बसून तुम्ही पितृअष्टक, पितृस्तोत्र किंवा पितृस्तुती याचं तुम्हाला पठण करायचं आहे, हे म्हणायचं आहे. आणि या दिवशी पाण्याने भरलेला एक माठ आवर्जून एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या मंदिरामध्ये पितरांचं स्मरण करून दान करा, याचा सुद्धा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. तर या पद्धतीने सासूबाई नसतील तर तुम्हाला फक्त केळीची पूजा करून या सर्व सेवा किंवा ही सगळी प्रोसेस तुम्हाला करायची आहे. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल. या अगोदर जरी तुम्ही कधी केलेलं नसेल तर या वर्षीपासून तुम्ही करा, बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. पितरांचे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना मिळू लागतील. पण जर तुम्हाला सुतक असेल, मासिक पाळी आलेली असेल तर तुम्ही ही पूजा करू शकत नाही. मग तुम्ही फक्त तुमच्या घरातील इतर मंडळींच्या हातून माठ दान करा पाण्याने भरलेला, किंवा गुप्त दान पैशाचं कशाचं तुम्ही कोणाला तरी एखाद्या मंदिरामध्ये करू शकता.